नमस्कार, रामकृष्ण हरी. हा एक अभंग आहे बघा. का होती देवा एवढी फजिती, मुळी वर्म नसतो चुकलो, तो मी ऐसे चित्ती. होणार होऊन गेले, मिथ्या आता खंती रे. तुका म्हणे पुरे आता, दुर्जनाची संगती रे. म्हणजे दुर्जनाची संगती केल्यानंतर काय होते ते या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे बघा. आपली किती फजिती होते बघा. फजिती म्हणजे आपल्याला त्रास होतो भरपूर चुकीच्या माणसांच्या संगतीला लागल्यामुळं. आता समाजामध्ये कीर्तनकार लोक पण आहेत भरपूर, म्हणजे आपल्याला चुकीच्या पद्धतीचं शिकवण देत आहेत, चुकीचा प्रचार करत आहेत. खरा वारकरी संप्रदाय काय आहे ते समाजाला ते सांगत नाहीत. महाराजांचा दुसरा एक अभंग आहे, मुखी बोले ब्रह्मज्ञान आणि मनी धन आणि मान. अशा प्रकारचे हे कीर्तनकार लोक आहेत, त्यांना मान सन्मान पाहिजे. आता तिथं साधू लोकांचं काय काम होतं का बघा. मुख्यमंत्री साहेबांच्या शपथविधीला तिथं गेले होते हे. तिथं कुणी काय किंमत पण दिली नाही त्यांना, सोडा कीर्तनकार लोकांना त्या. आणि प्रचारात म्हणजे कीर्तनासारखं ह्यांचं काम. हे कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध झाले आणि भाजपच्या प्रचारमध्ये आपल्या संप्रदायाची विचारधारा काय आहे आणि भाजपची विचारधारा यामध्ये फरक आहे. तरी समाज ह्या अशा कीर्तनकारांच्या संगतीत जातो. आणि आता ही महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, आता ही बीडचे प्रकरण बघा, परभणीचं प्रकरण, तरी अशा प्रकारची प्रकरणं होतात, न्याय मिळतच नाही. न्यायमूर्ती लोया म्हणून एक प्रकरण आहे, तुम्ही सर्च करून बघा. त्या प्रकरणामध्ये न्यायाधीशाची हत्या झालेली आहे. ही माणसं सगळी समाजातलीच असतात, लढणारी माणसं असतात, हारणारी नसतात ती माणसं. ते जीवाचं म्हणजे जीव देतात पण मागं हटत नाहीत, अशा प्रकारची ही लोक असतात. आणि अशा लोकांच्या मागं उभं राहायचं सोडून समाज चुकीच्या माणसांच्या संगतीत गेल्यामुळं हा सगळा प्रकार होतो. तर या अभंगात महाराजांनी सांगितलेलं आहे, पुरे आता दुर्जनाची संगती म्हणून. तर बघा, तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा. नमस्कार, धन्यवाद, रामकृष्ण हरी.